तुम्ही ऐकून तर घ्या. तुम्हाला मला काही ऐकून घ्यायचं नाही. ही बाई जरी माझी आई असली तरी मुलगा म्हणून माझ्यावर प्रेम करण्याचं हक्क गमावून बसली कधीच. आणि मला माफ करा, मी रागाच्या भरात त्यांच्यावर हात उगारला. आधी जर माहिती असताना स्वानंदी, मी स्पर्शही केला नसता यांना. हो स्वानंदी, फक्त मुलाला जन्म देऊन कोणी आई होत नसतं. आई होण्यासाठी त्या मुलाची जबाबदारी घ्यावी लागते, त्या मुलावर प्रेम करावं लागतं, संस्कार द्यावे लागतात, तेव्हा ती आई होते. हो ना? ह्या बाईला मी आई कधीच म्हणू शकत नाही. त्यांना तुम्ही प्लीज जायला सांगा. स्वानंदी यांना इथून जायला सांगा प्लीज. मला सांगा, मी काय चुकीचं बोलतोय? मी चुकीचं बोलतोय काय? तुम्ही पण एका मुलाला जन्म देणार आहात आता, बरोबर? तेही तुमच्यावर झालेल्या वाईट प्रसंगातून. तरी सुद्धा तुम्ही याला जन्म द्यायचा निर्णय घेताय. लोकांच्या, समाजाच्या, सगळ्यांच्या बोलण्याला, सगळ्या गोष्टींचा सामना करून तुम्ही याला जन्माला घालताय. तुमच्या एकदा तरी असं मनात आलं की याला जन्माला देऊन टाकून द्यायचं? नाही नाही ना. हे जे नाही ना म्हणालेत ना तुम्ही, हे पोटतिडकीनं बोललात. ही आईची भावना आहे. या बाईने तर तिला जन्माला आलेलं मूल सुद्धा टाकून दिलं रस्त्यावर. यांना आई म्हणून मी स्वतःच्या स्वार्थापोटी स्वतःच्या पोटच्या पोराला रस्त्यावर मरायला टाकून देणार ही बाई. त्यांना जर आई म्हटलं ना तर आई शब्दाचा अपमान आहे. पण या बाईला मी आई म्हणू शकत नाही. स्वानंदी यांना सांगा, हे मातृत्वाचे ढोंग पुरे करा. माझ्या समोर नाही चालणार ही नाटकं आता. सांगा त्यांना. नाही सर, हे तुम्ही जसं समजताय तसं नाहीये. इतकी वर्ष सरपोतदार साहेबांनी. स्वानंदी, बस करा हा विषय आता. बस करा प्लीज. मला नाही बोलायचंय, काय ऐकायचंही नाहीये. मणिसराव, माझं ऐकून तरी घ्या. स्वानंदी, तो काही ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये. त्याचा राग, त्याचा उद्वेग मी समजू शकते. मला माफ कर म्हणे. मी तुला वचन देते, यापुढे मी माझं तोंड तुला कधीही दाखवणार नाही.